नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलोय सुप्रसिद्ध असणाऱ्या कवठे बागाड यात्रेस. तर हा ब्लॉग आपला इंटरेस्टिंग होणार आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण मी आत्ता ब्लॉगमध्ये पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळं दाखवणार आहे. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जाऊया आता. मित्रांनो, आपण कवठे गावात असणाऱ्या विठ्ठलवाडी येथे पोहोचलो. विठ्ठलवाडीतील श्री मोकाई देवी व मर्याई माता मंदिरापाशी आलो. या देवीचे दर्शन घेऊन कवठे बागाड यात्रेस प्रारंभ होतो. बघू शकता मित्रांनो, इथे बागाडाची पूर्वतयारी चालू झालेली आहे. शीड बांधणे तसेच खिल्लार ताकदवान बैल नाथांचा रथ ओढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि मित्रांनो, या वर्षीच्या बागाडाचे प्रमुख आकर्षण म्हणजे $USA हार. बगाड्याचे आगमन झाले. या वर्षीच्या बगाडाचा मान श्री राहुल दीपक पोळ यांना मिळाला आहे. आणि जो नवस बगाड्याने केला होता तो फेडण्यासाठी बगाड्या व गावकरी सज्ज होत आहेत. आणि मित्रांनो, आता आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे कवठे बागाड यात्रा. जागेवर 5 फेऱ्या मारून यात्रेस प्रारंभ झाला. खतरनाक विषय बघत राहा. गावकऱ्यांच्या भक्तीने आणि शक्तीने नाथांचा रथ ओढला जात आहे. त्याच दरम्यान माजी सैनिक अजय डेरे साहेब यांची पण भेट झाली. तर नमस्कार मित्रांनो, आपण आज आलोय कवठे या गावच्या सुप्रसिद्ध बागाड यात्रेस. तर आपल्याला आज कवठेचे ग्रामस्थ मंडळ थोडीफार माहिती सांगते बागाडाबद्दल, तर ऐकूया आता. आज पंचमीचा दिवस आहे. मुख्यतः आज आमच्या गावचा प्रमुख दिवस यात्रेचा बागाडाचा हा कार्यक्रम अतिशय आनंदात उत्साहात पार पाडला जातो. एकूण 8 भावक्यांचं संपूर्ण नियोजन असतं. येताना ज्या भावकीला मान आहे त्याला जाताना शेवट गावच्या वेशीवर गेल्यानंतर मान दिला जातो. प्रत्येक आळीपाळीनं खुतं संपूर्ण जोडलं जाते. ते आता हा खुता चालूचा 7वा खुता ससारे करपे कानड्यांचा खुता चालू आहे. त्याच्यानंतर 8 बावक्यांचा खुता झाल्यानंतर 8वा खुता वड्यात लागतो. हा विधिवत कार्यक्रम काल रात्री आमचा बगाड्याचा कौल लागला 12 वाजता. बगाड्याला स्नान करण्यासाठी सोनेश्वर नदीला जाऊन शनी तिथं आंघोळ करून, इथं मुकाई मंदिर आहे विठ्ठलवाडीचं, तिथं येऊन शनी त्याचा वास्तव्य राहिलेलं असतं. सकाळी पहाटे 5 वाजता आंघोळ करून शनी इथं मुकाई मंदिरला 5 वाजता येतो. तो रात्रीचा आंघोळ करून चालत जाऊन शनी नंतर 12 वाजता जे ठरलेल्या वेळेला जे पंचांगणात सांगितले त्या पद्धतीनं बगाडाला जोडला जातो. आणि ज्या बावकीचा गेल्या वर्षीचा शेवटचा मान असतो त्या मानाप्रमाणे परत गाडा हा पूर्वत चालू राहतो. त्या पद्धतीनं आतापर्यंत 7 खुतं संपत आल्यात. अतिशय आनंदात उत्साहात, न कुठेही गालबोट नाही, काय नाही, एकोप्यानं सगळी मुलं, समाज, अख्खा बाहेरची लोकंसुद्धा उत्स्फूर्त पद्धतीनं साथ देते. ती आज संध्याकाळी
नातांचा परत छबिना होतो जोराचा 40 ढोल असते छबिन्याला. छबिना पहाटे 4 वाजेपर्यंत चालू असतो. संध्याकाळी नामांकित कुस्त्या शेवटची कुस्ती 51,000 रुपयाची जोडलेली आहे. सगळ्या कुस्त्या जोडून मैदान पूर्ण झालेलं असतं. अशा पद्धतीनं कार्यक्रम महिलांच्यासाठी 9 तारखेला वेगळा कार्यक्रम घेतला जातो. अशा पद्धतीनं गावची यात्रा ही आमची संपन्न होत असते. अतिशय भक्तिमय वातावरणात नाथसाहेबांच्यासाठी संपूर्ण मिलिटरीतली लोक असतील, पोलिसातली लोक असलेली ही संपूर्ण इथं त्या दिवशी कसलाही न विचार करता सुट्टी काढून ही कायम इथं भक्ताचं सेवा करायसाठी एक दिवस येते तीच. सर्वांच्या नावाने आजच्या या बगाडाच्या कार्यक्रमाकरिता युट्यूब चॅनलचे प्रमुख श्री अभिनव जायगुडे 2107 यांचं या ठिकाणी आम्ही कवठे बगाड यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. बगाडाच्या जवळ जाताच आम्हाला आमचा मित्र सार्थक डेरे नाथांचा रथ ओढताना दिसला. गावकऱ्यांच्या एकीने, शक्तीने, भक्तीने नाथांच्या रथाचे कवठे गावात आगमन झाले. चालू